हॅलो फ्रेंड, टुडे डिस्कस अबाउट लेक्चर नंबर 3. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन आणि प्लेन यामधल्या लेक्चर नंबर 3ला सुरुवात केलेली आहे. या लेक्चर नंबर 3मध्ये आपण व्हेरियस इक्वेशन ऑफ प्लेनचा अभ्यास करणार आहे. चला पहा बोर्डवर. इथं आपल्याला असा प्रश्न दिलेला आहे, फाइंड किंवा थेरम असू शकतो या ठिकाणी, वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन passing through the point A of A and parallel to non-zero parallel vectors B and C is R minus A dot B cross C. अशा वेक्टरचं, अशा प्लेनचं आपल्याला इक्वेशन काढायचं जे प्लेन एका पॉईंटमधून पास होते आणि त्या प्लेनला B and C असे दोन पॅरलल वेक्टर्स आहे. त्या प्लेनला B आणि C दोन पॅरलल वेक्टर्स आहे. त्यावेळेस त्या प्लेनचं येणारं इक्वेशन काय ते आपल्याला डिटरमाइन करायचं. चला काय पहा बरं. लेट अ प्लेन पासिंग थ्रू द पॉईंट A ऑफ वेक्टर A, P ऑफ R be any vector, be any point in that plane, any point in that plane, then join AP. मग तुम्ही AP जॉईन करा. द व्हॅल्यू ऑफ AP मस्ट बी इक्वल टू वेक्टर R मायनस A. पहा, B and C are non-zero vectors. Non-zero vectors are parallel टू गिवन प्लेन. काय म्हटलं सर? आपल्या प्लेनला बी आणि सी हे दोन पॅरलल व्हेक्टर्स आहे. बी आणि सी जर दोन पॅरलल व्हेक्टर्स असतील तर त्याचा रिझल्टंट हा प्लेनला परपेंडिक्युलर येतो. बी आणि सी जर दोन पॅरलल व्हेक्टर असतील त्याचा रिझल्टंट हा प्लेनला परपेंडिक्युलर असतो. वेक्टर बी अँड सी इज पॅरलल टू प्लेन, देन वेक्टर बी क्रॉस सी इज नॉर्मल टू द प्लेन. Vector B and C is parallel to given plane, therefore vector B cross C is normal to the given plane. Normal to given plane. जर B आणि C पॅरलल असतील तर B क्रॉस C हा जो असेल तो त्या वेक्टरला नॉर्मल असेल. बघा डायग्राममध्ये आपला प्लेन इथून पास झालं, P दोन्ही पॉईंट आहे, जॉईन आहे. B आणि C हे प्लेनला पॅरलल आहे, पण या दोघांचा जर क्रॉस प्रोडक्ट काढला तो नॉर्मल हा प्लेनला परपेंडिक्युलर असतो. B क्रॉस C इज नॉर्मल टू द गिवन प्लेन. B क्रॉस C हा प्लेनला नॉर्मल असेल. देअरफॉर काय असेल पहा, AP आणि B क्रॉस C मधलं रिलेशन, B क्रॉस C इज नॉर्मल टू गिवन प्लेन. देअरफॉर AP बरोबर आहे परपेंडिक्युलर टू B क्रॉस C. AP हा बी क्रॉस सीला किंवा बी क्रॉस सी हा एपीला परपेंडिक्युलर असेल. AP हा बी क्रॉस सीला किंवा बी क्रॉस सी हा एपीला परपेंडिक्युलर असेल. AP इज परपेंडिक्युलर टू बी क्रॉस सी. देअरफॉर AP डॉट बी क्रॉस सी इज इक्वल टू 0. तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे, ए आणि बी दोन व्हेक्टर जर एकमेकाला परपेंडिक्युलर असतील तर ए डॉट बी हा 0 येतो. दिलेल्या डायग्राममध्ये बी क्रॉस सी हा नॉर्मल टू द गिवन प्लेन आहे. याचा अर्थ असा येतो ए पी परपेंडिक्युलर टू बी क्रॉस सी, देअरफॉर ए डॉट बी इज इक्वल टू 0. देअरफॉर ए पी डॉट बी क्रॉस सी इज इक्वल टू 0. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ ए पी? फॉर्म इक्वेशन ए सांगा बरं. इक्वेशन ए वरून ए पीची किंमत काय येते? ती तुमची आर मायनस ए डॉट बी क्रॉस सी is equal to 0. This is a vector equation of plane passing through the point A parallel to B and C. Parallel to B and C. पण आपण या प्लेनचा वेगळा फॉर्म यूज करतो हमेशा. त्याला आपण मॉडिफाईड करू शकतो. पहा, एकदा आरना डॉट काढायचा. हे बघा, आर डॉट बी क्रॉस सी मायनस ए डॉट बी क्रॉस सी असं इक्वेशन येते बरोबर 0. काय आलं पहा, त्यालाच आपण ते बी क्रॉस सीला एन म्हणतो, म्हणजे आपल्याला तेच इक्वेशन रिपीट भेटते. आपण जर आर मायनस ए घेतलं तर काय आलं पहा, आर डॉट बी क्रॉस सी मायनस ए डॉट बी क्रॉस सी. आर डॉट बी क्रॉस सी इज इक्वल टू ए डॉट बी क्रॉस सी. दिस इज अ वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द पॉईंट ए अँड पॅरलल टू बी अँड सी. याला अजून असंही लिहू शकतो आपण, ऑर काय लिहू शकतो पहा, बॉक्स प्रोडक्ट आर बी सी
इज इक्वल टू बॉक्स प्रोडक्ट ए बी सी असंही वापरलं ते चालते. दिस इज वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन. दिस इज वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन passing through A of A and parallel to B and C. Parallel to B and C. हे तुमचं जे रिक्वायर्ड इक्वेशन आलेलं आहे ते रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ प्लेन आहे पासिंग थ्रू द पॉईंट ए अँड पॅरलल टू बी अँड सी. की जबरदस्त प्रूफ तयार केला पहा बरं. तुमचं दिलेलं प्लेन आहे ए ऑफ एमधून पास झालं दिसते तुम्हाला बरोबर आहे. पी विथ एनी पॉईंट इन दॅट प्लेन. मग तुम्ही काय केलं ए पी जॉईन केला तो आर मायनस ए आला. बी अँड सी नॉन झिरो वेक्टर्स आहे. बी आणि सी कसे नॉन झिरो पॅरलल वेक्टर टू गिवन प्लेन. म्हणजे बी क्रॉस सी हा इज नॉर्मल असेल त्याचा क्रॉस प्रोडक्ट हा प्लेनला नॉर्मल असेल. म्हणजे ए पी परपेंडिक्युलर टू बी क्रॉस सी. ए पी म्हणजे कोण आर मायनस ए डॉट बी क्रॉस सी ते तुमचं वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन आहे. आरने एकदा डॉट काढा एने एकदा डॉट काढा. R dot B cross C is equal to A dot B cross C. This is vector equation of plane passing through the point A and parallel to B and C. आपण याच इक्वेशनला मागच्या इक्वेशनमध्ये ट्रान्सफर करू शकतो. पहा इथं आपण जर असं म्हटलं बट पहा R या ठिकाणी N इज इक्वल टू B क्रॉस C देन काय येईल पहा R डॉट N बरोबर A डॉट N. म्हणजे आपल्याला तेच इक्वेशन रिपीट भेटते. पहा जर आपण एन बरोबर बी क्रॉस सी घेतलं तर गिवन इक्वेशन काय आहे ते पहा आर डॉट एन इज इक्वल टू ए डॉट एन. पहिल्या इक्वेशनला मॅजिक इक्वेशन नाव दिलं होतं तेच समोर जसंच्या तसं आहे. आता आपल्याला वेगळा प्रकार शिकायचा आहे. हेच वेक्टर इक्वेशन कसं शिकवतो पहा. या दिलेल्या डायग्राममध्ये ॲज ए पी बी अँड सी आर पॅरलल टू द सेम प्लेन. ए पी बी आणि सी हा एकाच प्लेनमध्ये प्रेझेंट आहे. ए पी बी आणि सी तिन्हीच्या तिन्ही वेक्टर एकाच प्लेनमध्ये. याचा अर्थ तिन्ही वेक्टर कोप्लेनर आहे. डोळे मोठे करा. ए पी पा बी पा सी पा तिन्ही पॉईंट तिन्ही वेक्टर एकाच प्लेनमध्ये. याचा अर्थ तिन्ही वेक्टर्स हे कोप्लेनर आहे. तिन्ही वेक्टर कोप्लेनर असेल तर एनी वन वेक्टर इज एक्सप्रेस्ड ॲज लिनियर कॉम्बिनेशन ऑफ अदर टू वेक्टर. ह्या ए पी बी आणि सी हे जर कोप्लेनर असतील तर एनी वन वेक्टर ए पी असेल किंवा बी असेल किंवा सी असेल कॅन बी एक्सप्रेस ॲज लिनियर कॉम्बिनेशन ऑफ अदर टू वेक्टर्स. हे तुम्हाला माहीत आहे हे वेक्टरमध्ये शिकलेले आहे. देअरफॉर ए पी एक्सप्रेस्ड ॲज लिनियर कॉम्बिनेशन्स ऑफ बी अँड सी. ए पीला आपण लिनियर कॉम्बिनेशन ऑफ बी अँड सीमध्ये एक्सप्रेस करू. ए पी बरोबर लॅम्बडा टाइम्स बी प्लस म्यू टाइम्स सी. कारण दिलेले वेक्टर्स हे कोप्लेनर आहे त्याच्यामुळं ए पी बरोबर लॅम्बडा टाइम्स बी प्लस म्यू टाइम्स सी. बट तुमच्या मनाला प्रश्न विचारा ए पीची येणारी किंमत किती आहे. ए पी मस्ट बी इक्वल टू आर मायनस ए. आर मायनस ए बरोबर लॅम्बडा टाइम्स बी प्लस म्यू टाइम्स सी. वेक्टर आर बरोबर वेक्टर ए प्लस लॅम्बडा टाइम्स बी प्लस म्यू टाइम्स सी. दिस इज ऑल्सो वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन इन पॅरामेट्रिक फॉर्म. शब्द आहे का. दिस इज वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन. वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन बरोबर आहे. दिस इज वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन इन पॅरामेट्रिक फॉर्म. इन पॅरामेट्रिक फॉर्म. हे तुमचं पॅरामेट्रिक फॉर्म आहे कारण लॅम्बडा अँड म्यू आर पॅरामीटर. लॅम्बडा अँड म्यू आर पॅरामीटर. म्हणजे आपण दोन वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेनचा अभ्यास केला ज्यामध्ये तुमचं प्लेन एका पॉईंटमधून पास होते बी आणि सीला पॅरलल आहे. त्याचं येणारं उत्तर आलं आर मायनस ए डॉट बी क्रॉस सी किंवा आर डॉट बी क्रॉस सी इज इक्वल टू ए डॉट बी क्रॉस सी. कोणचंही इक्वेशन लक्षात ठेवा हे तुम्हाला 100% समजलं. आता काय झालं पहा ए पी बी आणि सी एकाच प्लेनमध्ये प्रेझेंट आहे म्हणजे ते तिघंही कोप्लेनर आहे. मग आपण ए पीला काय करू बी सीच्या लिनियर कॉम्बिनेशनमध्ये एक्सप्रेस करू. मग ए पी बरोबर कोण लॅम्बडा टाइम्स बी प्लस म्यू टाइम्स सी व्हेअर लॅम्बडा अँड म्यू आर पॅरामीटर. ए पी बरोबर आर मायनस ए. आर मायनस ए इज इक्वल टू लॅम्बडा बी प्लस म्यू टाइम्स सी. आर इज इक्वल टू वेक्टर ए प्लस लॅम्बडा टाइम्स बी प्लस म्यू टाइम्स सी. दिस इज वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन इन पॅरामेट्रिक फॉर्म व्हेअर म्यू अँड लॅम्बडा. हे सुद्धा वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन passing through the point and parallel B and C. हे पण वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन passing through the point
ए अँड पॅरलल टू बी अँड सी. दोघांमधला फरक हा आहे, हे तुमचं नॉन पॅरामेट्रिक आहे आणि तुमचं पॅरामेट्रिक आहे, कारण याच्यात लॅम्बडा आणि म्यू आला नाही, याच्यात लॅम्बडा आणि म्यू आलेला आहे. अशा प्रकारे तुम्हाला दुसरा प्रकारसुद्धा चांगल्या प्रकारे समजला असेल. पहा मित्रांनो, आपल्याला वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू नॉन कोलिनियर पॉईंट्स ए ऑफ ए, बी ऑफ बी, सी ऑफ सी इज आर मायनस ए डॉट बी मायनस ए क्रॉस सी मायनस ए इज इक्वल टू 0 येते, हे प्रूव्ह करायचं. पहा, आपल्याला दिलेलं प्लेन हे 3 पॉईंटमधून पास झालेलं आहे. तिन्ही पॉईंट्स तुमचे नॉन कोलिनियर पॉईंट्स आहे. समजा दिलेलं प्लेन पासिंग थ्रू द पॉईंट ए ऑफ ए, बी ऑफ बी आणि सी ऑफ सी. जर तुम्ही ए बी जॉईन केलं तर हे येईल तुमचं वेक्टर ए बी. जर तुम्ही ए सी जॉईन केलं तर येईल वेक्टर ए सी. आणि पी ऑफ आर बेनी पॉईंट्स इन दॅट प्लेन दे जॉईन ए पी केलं तर मस्ट बी इक्वल टू आर ई. म्हणजे आपण असं म्हणू, लेट अ प्लेन, पहा मुलांनो, लेट दिलेलं प्लेन, बरोबर आहे, पासिंग थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉईंट्स. जे तुमचं दिलेलं प्लेन आहे ते दिलेलं प्लेन हे 3 पॉईंटमधून पास झालेलं आहे. पहा, पहिल्या पॉईंटचं नाव आहे तुमच्या ए ऑफ ए, दुसरा आहे तुमचा बी ऑफ बी, तिसरा आहे तुमचा सी ऑफ सी. अँड पी बी द एनी पॉईंट in that plane, any point in that plane other than ABC. या प्लेनमध्ये भरपूर पॉईंट प्रेझेंट आहे, पण आपण पहिले ए बी आणि सी पॉईंट घेतला, आरसुद्धा पॉईंट घेतला. आर असा एक पॉईंट आहे तो ए बी सी सोडू नये. मग आपण काय केलं, ए पी जॉईन केला. पहा, जॉईन ए पी. जसा मी वेक्टर जॉईन ए पी ॲड केला, this value must be equal to r minus a and the value of AB must be equal to b minus a and the value of AC must be equal to c minus a. म्हणजे आपण काय केलं, तुमचं दिलेलं प्लेन असेल, हे ते प्लेन 3 पॉईंटमधून पास झालं, 1, 2 आणि 3 हा एनी पॉईंट प्रेझेंट आहे, त्याला जॉईन केलं ॲज बिलो. पण काय झालं, हा जो ए बी आणि ए सी आहे, या ए बी क्रॉस ए सी हा जो नॉर्मल असेल ना, ह्याचा नॉर्मल इज परपेंडिक्युलर टू प्लेन. म्हणजे ए बी क्रॉस ए सीपासून नॉर्मल तयार होतो, तो नॉर्मल त्या प्लेनला परपेंडिक्युलर असेल, तो नॉर्मल काय असेल, त्या प्लेनला परपेंडिक्युलर असेल असे या ठिकाणी दिसते. हिअर पहा तुम्ही शांततेत, हिअर ए पी, ए बी आणि ए सी हे तिन्ही वेक्टर्स तुम्हाला कसे वाटतात. पहा, तुम्ही ए पी ऑब्झर्व करा, ए पी ऑब्झर्व करा आणि ए सी ऑब्झर्व करा. ए पी, ए बी, ए सी ऑब्झर्व केल्यानंतर असं जाणवते तिन्ही वेक्टर एकाच प्लेनमध्ये प्रेझेंट आहे. पटलं तुम्हाला? ए पी, ए बी, ए सी आर कोप्लेनर. आर कसे तुमचे कोप्लेनर. आत्ताच आपण स्केलार ट्रिपल प्रोडक्टची प्रॉपर्टी शिकलेले आहे. 3 वेक्टर जर कोप्लेनर असतील तर ए डॉट बी क्रॉस सी 0 येते. वी नो हे माहीतचं रिव्हिजन करून देतो मी, म्हणून तुम्हाला स्केलार प्रोडक्ट शिकवला होता मी. वी नो इन स्केलार ट्रिपल प्रोडक्ट काय बोललो होतो मी, ए बी सी आर कोप्लेनर, देन ए डॉट बी क्रॉस सी इज इक्वल टू 0. जर आपले 3 वेक्टर कोप्लेनर असतील तर ए डॉट बी क्रॉस सी 0 येतो. इथं तुमचा ए पी, ए बी, ए सी कोप्लेनर आहे. देअरफॉर मित्रांनो ए पी डॉट ए बी क्रॉस ए सी मस्ट बी इक्वल टू 0. ए पी डॉट ए बी क्रॉस ए सी मस्ट बी इक्वल टू 0. ए पी डॉट ए बी क्रॉस ए सी मस्ट बी इक्वल टू 0. आता सांगा ए पी कोण आहे, लगेच आपल्याला समजलं. दिलेल्या वेक्टरमध्ये ए पी हा आर मायनस ए. लगेच तुम्हाला प्रश्न विचारला असेल, कारण बाळा ए बी कोण आहे, ए बी तुम्ही म्हटले सर बी मायनस ए. तुम्हाला विचारला ए सी कोण आहे, लगेच तुम्ही म्हटले सर हा सी मायनस ए. बरोबर आहे. मस्ट बी इक्वल टू काय आलं तुमचं 0. म्हणजेच काय आलं पहा, आर मायनस ए डॉट इथं
बी मायनस ए बरोबर आहे क्रॉस सी मायनस ए इज इक्वल टू 0. दिस इज वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू 3 पॉईंट्स. दिस इज वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन passing through 3 पॉईंट्स. जर मला कोणी प्रश्न विचारला तुमचं दिलेलं प्लेन 3 पॉईंटमधून पास होते त्यावेळेस त्या प्लेनचं येणारं इक्वेशन काय, फ्रॅक्शन ऑफ सेकंदात सांगता आलं पाहिजे. ए पी डॉट ए बी क्रॉस ए सी बरोबर 0. हेच इक्वेशन आपल्याला लक्षात ठेवायचं. आपलं दिलेलं प्लेन जर 3 पॉईंटमधून पास होत असेल त्याचं येणारं उत्तर असते ए पी डॉट ए बी क्रॉस ए सी बरोबर 0. आता याला सिम्प्लिफाईड करा. ए पी म्हणजे आर मायनस ए, ए बी म्हणजे बी मायनस ए सी म्हणजे सी मायनस ए. याच्यापासून मॉडिफाईड इक्वेशन तयार होते. बट दिस इज अ वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू 3 डिफरंट पॉईंट्स. बरोबर आहे. आर मायनस ए डॉट बी मायनस ए क्रॉस सी मायनस ए हे तुमचं वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉईंट्स. झालं आपलं गणित. समजलं तुम्हाला. लहान मुलासारखी डायग्राम काढली. ए पी ए बी ए सी कोप्लेनर आहे तर ए डॉट बी क्रॉस सी 0, ए पी डॉट ए बी क्रॉस इज इक्वल टू 0. ए पी म्हणजे आर मायनस ए बी म्हणजे बी मायनस ए आणि ए सी म्हणजे सी मायनस ए. आता कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन याचं कार्टेशियन काढायचं. पहा कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन प्रूफ सांगत नाही डायरेक्ट सांगतो. पहा पी कोण आहे तुमचा एक्स वाय झेड. ए पॉईंट कोणता आहे तुमचा पासिंगवाला x1 y1 z1. बी कोण आहे तुमचा x2 y2 z2. सी बरोबर कोण आहे तुमचा x3 y3 z3. गिवन प्लेन पासिंग थ्रू 3 डिफरंट पॉईंट्स. पहा प्लेन पासिंग थ्रू तुमचं प्लेन कुठून पास झालं. ए ऑफ x1 y1 बी ऑफ x2 y2 सी ऑफ x3 y3 z3. मला याचं डायरेक्ट उत्तर देतात हे. बरोबर आहे. डायरेक्ट उत्तर काढण्यात कधी आनंद असेल. याचा प्रूफमध्ये आपल्याला ए बी बी ए काढा सी ए काढा आर ए काढा आणि मग सॉल्व करा. एकदम डिफिकल्ट आहे. मी असं म्हणतो कार्टेशियन इक्वेशन. पहा काय आलं कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन. काय आलं बाळा कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन. पहा पहिल्या रोमध्ये एक्स मायनस x1 वाय मायनस y1 आणि झेड मायनस z1. पहिल्या रोमध्ये x मायनस x1 वाय मायनस y1 झेड मायनस z1. दुसरा रो x2 मायनस x1 y2 मायनस y1 z2 मायनस z1. तिसरा रो सांगा पटकन. तिसरा x3 मायनस x1 x3 मायनस x2 y3 मायनस y2 आणि z3 मायनस z2 मस्ट बी इक्वल टू 0. या 3 क्रॉस 3चा डिटर्मिनंट जर सॉल्व केला तर मला रिक्वायर्ड प्लेन भेटते. पहा इथं 1 1च पाहिजे. x3 मायनस x1 y3 मायनस y1 z3 मायनस z1. मला कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू 3 डिफरंट पॉईंट्स x मायनस x1 y मायनस y1 z मायनस z1 x2 मायनस x1 y2 मायनस y1 z2 मायनस z1 x3 मायनस x1 y3 मायनस y1 z3 मायनस z1 इज इक्वल टू 0. 3 क्रॉस 3चा डिटर्मिनंट सॉल्व जर केला तर मला कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू 2 डिफरंट पॉईंट्स 3 डिफरंट पॉईंट्स whose coordinates are given. This is vector equation of plane passing through the 3 different points AP dot AB cross AC बरोबर 0. आतापर्यंत मी तुम्हाला 3 प्लेनचे इक्वेशन वेक्टर अँड कार्टेशियनमध्ये शिकवलेले. आता आपल्याला शेवटच्या प्लेनचा अभ्यास करायचा आहे. त्या प्लेनमध्ये आपल्याला आतापर्यंत आपण 3 प्लेन वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन आणि कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन पाहिलं. आता आपल्याला चौथ्या प्रकारामध्ये काय प्लेन दिलेला आहे पहा. ॲक्च्युअल हा थेरम नाही आहे फक्त पॉईंट तयार करतो. तर हा थेरम काही एक्झाममध्ये विचारत नाही. काय पहा तुमचं थेरममध्ये दिलेलं आहे की द इक्वेशन ऑफ प्लेन ॲट अ डिस्टन्स पी युनिट फ्रॉम द ओरिजिन अँड विच इज अ युनिट वेक्टर एन कॅप इज नॉर्मल. बरोबर आहे. एन कॅप इज अ नॉर्मल इज म्हणजे इक्वेशन ऑफ प्लेन इज आर डॉट एन कॅप बरोबर पी. पहिली गोष्ट तुम्हाला प्लेन कोणत्या फॉर्ममध्ये विचारलं तेच तुम्हाला समजलं पाहिजे. याच्यामध्ये पहिलं इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द पॉईंट परपेंडिक्युलर टू द वेक्टर एन आर डॉट एन बरोबर ए डॉट एन. दुसरं प्लेन इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द पॉईंट ए अँड पॅरलल टू बी अँड सी असं पहिलं तुमचं आर मायनस ए डॉट बी क्रॉस सी इज इक्वल टू 0.
म्हणजेच तुमचं बॉक्स प्रॉडक्ट RBC, बॉक्स प्रॉडक्ट ABC असा दुसरा प्रकार पाहिला. तिसऱ्या प्रकारामध्ये वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉईंट्स पाहिलं. चौथ्यामध्ये अशा प्लेनचं इक्वेशन काढायचं की ते प्लेन ओरिजिनपासून किती अंतरावर आहे. तुमचं इक्वेशन ऑफ प्लेन ॲट अ डिस्टन्स P युनिट. तुमचं दिलेलं प्लेन हे ओरिजिनपासून P अंतरावर आहे. ओरिजिनपासून P अंतरावर असल्यानंतर तुमचा त्या P अंतरावर असलेला जो कोई पॉईंट असेल त्या पॉईंटवर एक युनिट वेक्टर ॲक्ट झालेलं आहे, त्याचं नाव आहे एन कॅप. त्यावेळेस त्या येणाऱ्या प्लेनचं इक्वेशन हे r.n = P एवढं असते. हे प्रूव्ह करायचं. म्हणजे काय प्रूव्ह करायचं पहा, तुमचं दिलेलं प्लेन बरोबर आहे. या ठिकाणी असं प्लेन काढलं आपण. ओरिजिनपासून किती अंतरावर आहे, तुमच्या P अंतरावर दिलेलं आहे. हा तर P बी द एनी पॉईंट प्रेझेंट इन दॅट प्लेन. N इज अन परपॅन्डिक्युलर टू वेक्टर जॉईन NP, देन OP बरोबर वेक्टर R आणि ON इज टू बी डिटरमाइन. म्हणजे पहा काय म्हणतो तुमचं, लेट ON इज द परपॅन्डिक्युलर. हे पहा ON डायग्राम पहा, करेक्ट डायग्रामवर सगळं आहे. ON कोण आहे तुमचा, परपॅन्डिक्युलर टू द प्लेन. ON हा प्लेनला परपॅन्डिक्युलर आहे. म्हणजे हे व्हाईट बोर्ड जर प्लेन असेल तर हा पेन तुमचा ON असतो बाहेर काढलेला. पहा ON इज द परपॅन्डिक्युलर टू द प्लेन. ओरिजिनपासून Nचं अंतर P आहे. म्हणजे सर ON बरोबर P म्हणतात. ओरिजिनपासून Nचं अंतर P आहे म्हणजे सरनं सांगितलं ON बरोबर P. एन कॅप इज अ युनिट वेक्टर ॲक्टिंग अलॉंग ON. ONवरच एक वेक्टर ॲक्ट झालेला आहे, त्याचं नाव आहे युनिट वेक्टर. काय म्हटलं सर, ONवर ॲक्ट झालेल्या वेक्टरचं नाव काय, युनिट वेक्टर. मग ONची किंमत किती असेल, व्हॉट इज द वेक्टर ON, त्याचा मॅग्निट्यूड, त्याच्यावर ॲक्ट झालेला वेक्टर. पहा तुम्हाला ON वेक्टर काढायचं आहे. तुम्हाला डायग्राममध्ये रेड पेननं जे दाखवलेलं आहे तो ON वेक्टर जर तुम्हाला डिटरमाइन करायचा असेल तर ONचा मॅग्निट्यूड आणि त्यावर ॲक्ट झालेला वेक्टर. ONचा मॅग्निट्यूड कोण आहे, P. आणि ONचा मॅग्निट्यूड जर तुमचा P असेल त्याच्यावर वेक्टर कोणचा ॲक्ट झालेला आहे, एन कॅप. मग ONची किंमत किती येईल, P.n. झालं क्लिअर. ON बरोबर किती आला तुमचा, P.n. इथंच तर संपलं सगळं तुमचं. आता बोर्डवर पहा, P ऑफ R विथ एनी पॉईंट इन दॅट प्लेन. हा P ऑफ R एनी पॉईंट इन दॅट प्लेन जॉईन OP बरोबर R. आता काय म्हणतो पहा, डायग्राम व्यवस्थित जर तुम्ही पाहिली तर काय वाटते तुम्हाला, NPला परपॅन्डिक्युलर हा युनिट वेक्टर आहे. तुमचा जो NP आहे ना, NP या NPला परपॅन्डिक्युलर कोण आहे, युनिट वेक्टर आहे. भाई तुमचा जो युनिट वेक्टर दिला तो युनिट वेक्टर या NPला परपॅन्डिक्युलर आहे. डायग्राममध्ये NP परपॅन्डिक्युलर टू एन कॅप. NP.n बरोबर 0. आता A अँड B जर परपॅन्डिक्युलर असतील बरोबर आहे, आर परपॅन्डिक्युलर, देन A.B बरोबर 0. तसंच NP याला परपॅन्डिक्युलर कोण आहे, तुमचा एन कॅप हे. NP.n बरोबर 0 बरोबर आहे. इन ट्रायंगल ONP, इन ट्रायंगल ONP ढोबळमानानं जर झालं तर असं येते पहा, इन ट्रायंगल ONP ON प्लस NP, हे बा असं असते ते NP इज इक्वल टू OP. दॅट इज NP इज इक्वल टू, बोर्डवर पहा NP इज इक्वल टू काय, NP इज इक्वल टू OP मायनस ON. काय NP इज इक्वल टू OP मायनस ON. आता NP इज इक्वल टू OP कोणी पहा, OP R. ON कोणी तुमचा, हे बा ON मायनस इथं P.n. देअरफोर काय पहा तुम्ही इक्वेशनला नाव द्या इथं याला. देअरफोर इक्वेशन 1 कसं आहे ते पहा, एकदा डोळे मोठे मोठे करा बरं पूर्व एकदा. हे बा NP.n बरोबर 0. इन ट्रायंगल ONP ON प्लस NP बरोबर OP, ट्रायंगल लॉ. NP बरोबर OP मायनस ON, R मायनस P.n. देअरफोर इक्वेशन 1. NPची किंमत किती आली, NPची R मायनस P.n बरोबर आहे, .n इज इक्वल टू 0. तुम्ही काय केलं, इक्वेशन 1मध्ये
एन पीची किंमत पुट केली आणि डॉट काढून राहिली. उत्तर काय ते पहा, आर डॉट एन कॅप मायनस पी डॉट एन कॅप इज इक्वल टू 0. आता तुम्हाला माहीत आहे युनिट व्हेक्टरचा डॉट मस्ट बी इक्वल टू 1. इथं आलं आर डॉट एन कॅप मायनस पी बरोबर 0, आर डॉट एन कॅप बरोबर पी. धिस इज, पहा मित्रांनो, धिस इज कॉल्ड नॉर्मल फॉर्म ऑफ व्हेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन. हे जे आलं तुमचं आर डॉट एन कॅप बरोबर पी, त्या आर डॉट एन कॅप बरोबर पीला आपण असं म्हणतो, दिस इज कॉल्ड नॉर्मल फॉर्म्स ऑफ व्हेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन. याला आपण व्हेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन इन नॉर्मल फॉर्म असं म्हणतो. दिस इज कॉल्ड नॉर्मल फॉर्म्स ऑफ व्हेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन आर डॉट एन कॅप बरोबर पी. तुम्हाला जर चांगले प्रॉब्लेम समजून घ्यायचे असतील तर तुम्हाला प्लेनचे इक्वेशन ताबडतोब सांगता आले पाहिजे, त्याच्या डायग्राम तुम्हाला माहीत असल्या पाहिजे, तरच तुम्हाला प्रॉब्लेम येतील, नाही प्रॉब्लेम येणार नाही. तुम्हाला जर कोणा प्रश्न विचारला व्हेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन इन नॉर्मल फॉर्म आर डॉट एन कॅप बरोबर पी, दिस इज कॉल्ड नॉर्मल फॉर्म ऑफ द व्हेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन आर डॉट एन कॅप बरोबर पी. पहिला प्रश्न, हा एन कॅप कोण आहे? त्या ओ एनवर ॲक्ट झालेला युनिट व्हेक्टर. हा पी कोण आहे? ओरिजिनपासून त्या प्लेनचं अंतर. आर कोण आहे? पी ऑफ आर बी द एनी पॉईंट प्रेझेंट इन दॅट प्लेन असा त्या ठिकाणी होतो. सरळ प्रूफ आहे. आपल्याला वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन ॲट अ डिस्टन्स पी युनिट फ्रॉम द ओरिजिन आर डॉट एम कॅप बरोबर पी द्यायचा डायग्राम काढायची. ओ एनवर एक व्हेक्टर ॲक्ट झालेला युनिट व्हेक्टर, ओ एनपासून याचा अंतर पी आहे, म्हणून ओ एनचा व्हेक्टर असेल पी इंटू एन कॅप झालं. पी विथ एनी पॉईंट इन दॅट प्लेन जॉईन ओ पी इज इक्वल टू आर. आता एन पीला कोण परपेंडिक्युलर आहे? युनिट व्हेक्टर. एन पी परपेंडिक्युलर टू एन कॅप, एन पी डॉट एन कॅप बरोबर 0. एन पी म्हणजे कोण? आर मायनस पी एन. बस इथं आणलं, दिस इज रिक्वायर्ड इक्वेशन. आता याचे काही वेगवेगळे पॉईंट्स जे आपण कार्टेशियन कोऑर्डिनेटमध्ये पाहिलेलं होतं. आपण जो व्हेक्टर शिकवल्यानंतर 3 डायमेन्शनल जॉमेट्री होती त्यामधलेच पॉईंट आहे. पहा, एलिमेंट आर द डायरेक्शन कोसाइन्स ऑफ द नॉर्मल. हा ओ एन जर तुमचा नॉर्मल असेल, त्याचे डायरेक्शन कोसाइन जर एलिमेंट असतील, त्यावेळेस एन कॅपची किंमत कशी काढायची? एल आय प्लस एम जे प्लस एन के. तुमचं प्लेन आहे, प्लेनमध्ये ओ एन बरोबर हा तुमचा नॉर्मल आहे. त्या नॉर्मलचे डायरेक्शन कोसाइन हे जर एल एम एन असतील, त्यावेळेस या ओ एन वेक्टरची किंमत किती, किंवा ओ एनवर ॲक्ट झालेला युनिट वेक्टरची किंमत कशी काढायची? या फॉर्म्युल्यानं एन कॅप बरोबर एल आय प्लस एम जे प्लस एन के. कोण आहे? एल एम एन आर द डायरेक्शन कोसाइन्स ऑफ अ नॉर्मल. ओ एनचे डायरेक्शन कोसाइन जर असतील तर त्या एन कॅपचे उत्तर एल आय प्लस एम जे प्लस एन के एवढे असते, हे प्रूव्ह होते. दुसरा पॉईंट पहा, एन इज द फूट ऑफ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द ओरिजिन. हा जो एन आहे हा तुमचा फूट ऑफ परपेंडिक्युलर आहे. ओरिजिनपासून या प्लेनवर जो परपेंडिक्युलर टाकला तो परपेंडिक्युलर ओ एन आहे, त्याला आपण फूट ऑफ परपेंडिक्युलर म्हणतो. आणि त्या फूट ऑफ परपेंडिक्युलरचे कोऑर्डिनेट आपल्याला डायरेक्ट काढले जातात, एल पी एम पी एन पी. पहा, ओ एन जर फूट ऑफ परपेंडिक्युलर असेल, आपल्याला एनचे कोऑर्डिनेट काढायचे असतील, या ओ एनचे डायरेक्शन कोसाइन्स एल एम एन असेल, ओ एनपासून याचं अंतर पी असेल, तर एनचे कोऑर्डिनेट असतात एल पी एम पी एन पी. हे झालेले तुमचं. पहा, तेच वाचून दाखवतो. इफ एन इज अ फूट ऑफ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द ओरिजिन टू द प्लेन अँड ओ एन बरोबर पी आहे का, देन द कोऑर्डिनेट्स ऑफ एन आर एल पी एम पी एन पी. त्या डायग्राममध्ये ओ एन जर फूट ऑफ परपेंडिक्युलर असेल, ओ एनपासून अंतर जर पी असेल, ओ एन जर नॉर्मल असेल, नॉर्मलचे डायरेक्शन कोसाइन जर एलिमेंट असतील, तर त्यावेळेस एनचे डायरेक्ट कोऑर्डिनेट काढल्या जातात एल पी एम पी एन पी. प्रश्न, एल एम एन कोण? डायरेक्शन कोसाइन्स. सरळ. त्याच्यानंतर सरने विचारलं बा पी काय? ओरिजिनपासून त्या प्लेनचं अंतर. ओरिजिनपासून काय? त्या प्लेनचं अंतर. तिसरा पॉईंट पहा, द इक्वेशन ऑफ प्लेन इज ऑल्सो कॅन बी रिटन ॲज एल एक्स प्लस एम वाय प्लस एन झेड इज इक्वल टू पी. म्हणजे आपल्या प्लेनला आपण या फॉर्ममध्ये लिहू शकतो, एल एक्स प्लस एम वाय प्लस एन झेड बरोबर पी. या प्लेनमध्ये कुठंच व्हेक्टरचं नाव आलं नाही, म्हणून याला आपण कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन इन नॉर्मल फॉर्म असं सुद्धा म्हणतो. काय करतो आपण याला? कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन इन नॉर्मल फॉर्म. बरोबर आहे की नाही? एल एक्स प्लस एम वाय प्लस एन झेड इज इक्वल टू पी. आता एल एम एन कोण?
डायरेक्शन कोसाइन्स ऑफ अ नॉर्मल, पी कोण, ओरिजिनपासून यांचं अंतर. लास्ट पॉईंट, देर आर टू प्लेन्स ॲट अ डिस्टन्स पी युनिट फ्रॉम द ओरिजिन. पहा, देर आर टू प्लेन्स ॲट अ डिस्टन्स पी युनिट्स फ्रॉम द ओरिजिन. समजा मी ओरिजिन आहे, माझ्यापासून या ब्लॅकबोर्डकडे एक प्लेन एका विशिष्ट अंतरावर आहे आणि इकडून तिकडे एका विशिष्ट अंतरावर. म्हणजे मी जर इथं उभा असेल ना, तर एक प्लेन इकडची भिंत, एक प्लेन इकडची भिंत, असं जर उभा असेल तर ब्लॅकबोर्ड आणि तुमचा मोबाईल, असे दोन प्लेन. पहा सर काय म्हणते, देर आर टू प्लेन्स ॲट अ डिस्टन्स पी युनिट्स फ्रॉम द ओरिजिन हॅव एन कॅप ॲज अ युनिट वेक्टर ॲक्टिंग अलॉंग द नॉर्मल, नेमली आर डॉट एन कॅप इज इक्वल टू प्लस मायनस पी. मी इथं उभं आहे, माझ्यापासून पी अंतरावर प्लेन आहे, आर डॉट एन कॅप बरोबर पी येईल. दुसरं एक उजवीकडं होतं आणि एक डावीकडं होतं, त्याचं उत्तर काय येईल, आर डॉट एन कॅप बरोबर मायनस पी. एक उजवीकडं प्लस आणि डावीकडं मायनस. म्हणून सर म्हणतात देर आर टू प्लेन्स ॲट अ डिस्टन्स पी युनिट्स फ्रॉम द ओरिजिन हॅविंग एन कॅप ॲज अ एन कॅप ॲज अ युनिट वेक्टर, नेमली आर डॉट एन कॅप बरोबर प्लस मायनस पी. म्हणजे पहा मित्रांनो, तुम्हाला असा जर प्रश्न विचारलेला असेल, वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन, काय प्रश्न विचारला तुमचा, वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन ॲट ए डिस्टन्स पी युनिट फ्रॉम द ओरिजिन इज आर डॉट एन कॅप बरोबर पी. प्रूफ एकदम सोपा होता, तुम्हाला समजून सांगितला, डायग्राम समजली तर गणित येईल, नाही गणित येणार नाही. त्याच्यानंतर आर डॉट एन कॅप बरोबर पी इज कॉल्ड ॲज नॉर्मल फॉर्म ऑफ वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन. एन कॅप कोण, युनिट वेक्टर ॲक्टिंग अलॉंग ओ एन, पी विथ एनी पॉईंट. आता समजा या ओ एनचे डायरेक्शन कोसाइन्स हे एलिमेंट जर असतील, त्यावेळेस त्याच्यावर ॲक्ट झालेला नॉर्मलचा वेक्टर किंवा एन कॅप कसा काढतात, एन कॅप इज इक्वल टू पहिला पॉईंट एल आय प्लस एम जे प्लस एम के. एन जर फुट ऑफ परपेंडिक्युलर असेल ओरिजिनपासून, एन जर फुट ऑफ परपेंडिक्युलर असेल ओरिजिनपासून एनचं अंतर जर पी असेल, तर त्यावेळेस फुट ऑफ परपेंडिक्युलरचे कॉर्डिनेट एल पी एम पी एन पी, काय आले बाळ्या, एल पी एम पी एन पी हे फुट ऑफ परपेंडिक्युलरचे कॉर्डिनेट आले. तिसरा पॉईंट, इक्वेशन ऑफ प्लेन ऑल्सो कॅन बी रिटर्न ॲज एल एक्स प्लस एम वाय प्लस एन जेड इज इक्वल टू पी. तुम्हाला सांग गुरुजी एलिमेंट कोण, ओ एनचे डायरेक्शन कोसाइन्स. याला काय म्हणतात, कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन एल एक्स प्लस एम वाय प्लस एन जेड प्लस इज इक्वल टू पी इन नॉर्मल फॉर्म. त्याच्यानंतर तुमचं प्लेन पी अंतरावर असेल तर आपण लिहिताना कसं लिहायचं, आर डॉट एन कॅप बरोबर प्लस मायनस पी. म्हणजे एक उजवीकडं असेल एक डावीकडं असेल, अशा प्रकारे या ठिकाणी चारीच्या चारी प्लेन लिहून पहा, वेक्टर कार्टेशियन लिहून पहा. ते आल्याशिवाय पुढचे प्रॉब्लेम तुम्हाला समजणार नाही. सो स्टॉप हिअर. थँक्यू.